फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है, हे गाणं आठवलं जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला गुलदस्ता दिला ते, तर त्याच्यामध्ये दिल होतं की विल होतं काय? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर एक राजकीय संस्कृती नेहमी राहिली आहे. म्हणजे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खून के प्यासे आहेत. तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकाशी बोलू शकत नाहीत. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. दुर्दैवाने 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खून के प्यासे नाही तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे. त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं, बदल्याचं राजकारण करायचं नाही. आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायत, एकमेकाशी बोलतायत. जाहीरपणे भेटायला कोणाला लाज वाटत नाही किंवा जाहीरपणे भेटण्याकरता काही त्याच्यामध्ये आडेवाडे पण घेत नाही. चांगली गोष्ट आहे. पण असं एकमेकाला समजून घेता 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 पवार साहेब एकदम संघाची स्तुतीच करायला लागले, तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की हे हृदय परिवर्तन आहे की एका नव्या तडजोडीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. खरं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटिव्ह तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं महाराष्ट्रामध्ये आणि ते यश आल्यानंतर महाविकास आघाडीला एक ओव्हर कॉन्फिडन्स देखील आला की आपण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो. आणि आमच्याकरता देखील तो एक धक्का होता. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्यासहित सगळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो. आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे. त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार, याचा काही लोकांवर असर होणार नाही. किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता तर याचा काही फार असर होणार नाही. पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला देखील आम्ही ही विनंती केली की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा काही तुमचा प्रांतही नाही, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत, ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली. आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बागुलबुवा किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता, त्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले. किंबहुना विधानसभेत महाविकास आघाडी धून निघाली.